तो माझ्या डोक्यातनं जात नाहीये, ती माझ्या डोक्यातून जात नाहीये, विसरायचं कसं, मग त्रास होतो एक्सेट्रा. तर मला एक सांगा की तुम्ही ती व्यक्ती तुमच्या डोक्यातनं निघून जावी, तुमच्या मनातनं निघून जावी म्हणून काय प्रयत्न केले. एक लक्षात ठेवा, ज्यावेळी मी एखाद्या व्यक्तीला विसरायचं म्हणत असतो तेव्हा ती व्यक्ती जास्त आठवायला लागते. माणसाचं मनच तेवढं खराब आहे. म्हणून ते विसरायचं म्हणून प्रयत्न करू नका, त्यातनं बाहेर पडण्याचे प्रयत्न करा. याच्यासाठी स्पेशल तुम्हाला मूव्ह ऑन प्लॅन देखील मिळेल. खाली माझा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो माझ्या टीमचा, तिकडे अपॉइंटमेंट बुक करा. लक्षात घ्या, ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे. तर पूर्ण 1 महिन्याचं तुम्हाला तिकडे मूव्ह ऑन प्लॅन मिळेल. मग मला याच्यासाठी काय करायला लागेल, तर एकदा कळलं ना की बाबा समोरचा व्यक्ती माझा नाही राहिला, समोरचा व्यक्ती मला सोडून गेला. एक लक्षात घ्या की जे आपले आहेत ते कधी आपल्याला सोडून जात नाहीत आणि जे आपले नाही आहेत ते कधी आपल्यासोबत जास्त वेळ राहू शकत नाहीत. जे टेम्पररी नातं आहे किंवा जे काही स्वार्थाने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अशी नाती किंवा अफेअर्स, अशी नाती जास्त वेळ टिकत नाहीत. ती काही दिवस, काही वर्ष चालतील आणि निघून जातील. शेवटपर्यंत राहतं तेच खरं प्रेम, तेच आपलं प्रेम. ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे ना, तर डोक्यातनं काढून टाका. जे सोडून गेले तर आपलं नव्हतंच मुळात हे. आणि गोष्टी कशा असतात माहिती आहे का, मुळात जो आपला प्रॉब्लेम आहे तो आपण ॲक्सेप्ट करतो तेव्हाच तो अर्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मग पहिल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही प्रॉब्लेम ॲक्सेप्ट करायला शिका. जे झालंय ते ॲक्सेप्ट केलं तर अजून तुम्हाला सोपं जाईल. ओके. तर मग मला विसरायचं तर मी काय करेन, तर एक्सरसाइज करेन, थोडं मेडिटेशन करेन. डोपामाइन डिक्रीज होतो अशा वेळी, डोपामाइन नावाचा हार्मोन, तो इन्क्रीज करण्यासाठी मी प्रयत्न करेन. मन आणि शरीर दोन्ही ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करेन. मला त्या व्यक्तीमध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी होत्या, मग त्या व्यक्तीने मला यावेळी त्रास दिला, असा त्रास दिला, इथं कमी लेखलं, इथं माझा सेल्फ रिस्पेक्ट तुटला, या गोष्टी लिहून काढा. ज्यावेळी आठवण येईल त्यावेळी त्या गोष्टी लिहून काढा. परत लिहिलेल्या गोष्टी परत वाचा. मग तुमच्या मनालाच वाटलं की अरे एवढी बाद व्यक्ती ती समोरची होती, तर मी तिच्यासाठी का रडतोय, मला का प्रॉब्लेम होतोय. म्हणजे हे बघा, मी सांगू शकतो, प्रत्यक्षात अंमलात आणण्याची गोष्ट तुमच्याकडे आहे. मेडिटेशन, एक्सरसाइज ह्याच्याबद्दल सांगितलं. तुमचं रुटीन बदला. रोज त्या व्यक्तीबद्दल बरोबर बोलण्याची तुमची सवय असेल तर ती वेळ दुसऱ्याला द्या, ती वेळ स्वतःला द्या. मूवी बघा, लहान मुलांच्यामध्ये वेळ स्पेंड करा. तिथं चांगला रिस्पॉन्स मिळतो, तिथं ते निस्वार्थी असतात, त्यांच्यामध्ये भारी वाटतं. स्वतःला कामामध्ये झोकून द्या. स्वतःला जेवढं बिझी ठेवता येईल तेवढं ठेवा. स्वतःच्या लाईफ, करिअर, संपूर्ण आयुष्याचा विचार करा. शेवटपर्यंत मला कोण साथ देऊ शकेल, त्यांच्यासाठी मला काय करता येईल हे बघा. ना की कोणीतरी टेम्पररी माझ्यासोबत आलं आणि काहीतरी गोष्टींमुळे मला सोडून गेलं. सोडून गेलेल्या व्यक्तीचा कशाला पण एवढा इतका विचार करत बसायचा. आणि परत त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये पण येऊ नका. त्या व्यक्तीचे कॉन्टॅक्ट सेव्ह करणं किंवा कॉन्टॅक्ट आपल्याकडे सेव्ह असणं सुद्धा रॉंग आहे. स्टेटस बघणं, ऑनलाईन आलं का बघणं, या सगळ्या गोष्टी सोडून द्या. वेळ थोडीशी द्या. माझं 2 वर्षाचं नातं आहे, ते 2 दिवसात मी विसरून जाईन असं कदापि शक्य होत नाही. त्यामुळे एक डोक्यात ठेवा, हळूहळू विसरतं. वेळेलाही वेळ द्यावा लागतो. सगळं नीट होणार आहे, चांगलं होणार आहे. तुम्ही प्रामाणिक आहात तर तुमच्यासोबत पुढे जाऊन चांगलंच होईल. ही पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःसोबत ठेवा, सगळं नीट होणार. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल खाली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. की तुम्हाला असे काही प्रॉब्लेम सतावत असतील, लाईक रिलेशनशिप रिलेटेड, फॅमिली रिलेटेड, ओके, किंवा अगदी करिअर रिलेटेड, तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधू शकता. माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप नंबर खाली फ्लॅश होतोय, 8010093939. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. अपॉइंटमेंट घ्यायची असा मेसेज करा. त्यानंतर माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, मेसेज करेल की कधी, कुठे, कशी अपॉइंटमेंट घ्यायची, कसं पेड करायचं. हां, लक्षात ठेवा, ही पेड कॉलिंग सर्व्हिस आहे, त्यामुळे थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतात. याशिवाय नातं जपताना नावाचं एक छानचं पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे आणि ते ई-बुक आहे, PDF स्वरूपात आहे. तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी फक्त 99 रुपयाला ते अवेलेबल करून दिलेलं आहे. तर त्याची देखील माहिती तुम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कळून जाईल. नंबर एकदा पुन्हा लक्षात घ्या, 8010093939. ई-बुक घ्यायचं असेल किंवा माझ्याशी थेट बोलायचं असेल तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्स रिलेटेड, तर खाली दिलेल्या या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. लवकरच भेटूया एका नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तर टाटा, बाय, टेक केअर.